श्री श्याम मंदिर चॅरिटेबल ट्रस्ट सोलापूरच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे सप्तम श्री श्याम वंदना महोत्सव आयोजित करण्यात आले होते। यानिमित्त सोलापूर शहरात विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल दिसून आली। श्री श्याम मंदिर चॅरिटेबल ट्रस्ट सोलापूरच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे सप्तम श्री श्याम वंदना महोत्सव आयोजित करण्यात आले होते। महोत्सवाची सुरुवात शनिवार सायंकाळी बाळवेस मारुती मंदिर येथून भव्य शोभायात्रेने झाली। सोलापूरचे उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांच्या हस्ते शुभहस्ते श्री श्याम प्रभूची पूजा करून शोभायात्रेला सुरुवात झाली। या शोभायात्रेत दिल्ली येथील झांकी कलाकार पौराणिक वेशभूषेमध्ये सहभागी झाले होते। तसेच शेकडो महिला आणि पुरुष भाविक मंगल कलश व ध्वज घेऊन सहभागी झाल्याचे दिसून आले। यावेळेस भव्य असा गोरिला अघोरी नृत्य तसेच भगवान बालाजी, शंकर पार्वती, लक्ष्मी विष्णू तसेच कृष्ण कन्हैयाच्या वेशामध्ये अनेक कलाकार दिसून आले। ही शोभायात्रा जमवत लॉन्स, जुना गारंबा नाका, सम्राट चौक येथे विसर्जित झाली। तेथे श्री श्याम प्रभूची प्रतिष्ठापना व आरती करण्यात आली। त्यांना इकडे फिरवा की त्यांना इकडे फिरवा सगळेच बसतात। अनुपम रूप धरि ओम जय श्री श्याम हरे। रतन जड़ित सिंहासन केसरिया बाबू कुंडल श्रवण पड़े ओम जय श्री श्याम हरे। रक्तदातार की खाटू नरेश की तीन बंधारी की जय श्री श्याम, जय श्री श्याम। खाटू नरेश श्याम प्यारे की जय।
मंदिर चॅरिटेबल ट्रस्टतर्फे आज ही श्यामबाबाची भव्य शोभायात्रा इथं बाळवेस चौकातून सुरू होत आहे आणि याचं विसर्जन जे आहे ते सम्राट चौक झंवर लॉन्समध्ये होणार आहे. आज श्याम बाबा जी आहे जयपूरच्या जवळ खाटू म्हणून गावामध्ये एक खूप प्रसिद्ध लोकदेवता आहे. तिथे लाखोच्या संख्येने दररोज भाविक तिथं दर्शनासाठी येतात आणि आम्हाला आनंद वाटतो की सोलापुरात आम्ही मागील 8 वर्षापासून श्यामबाबाचा आम्ही कार्यक्रम करत आहे, श्याम वंदना महोत्सव. आणि सर्वधर्मीय राजस्थानचे लोक तर मानतातच राजस्थानमध्ये असल्यामुळं, पण सोलापुरात तुम्ही पाहू शकता इथं सध्या सर्वधर्मीय लोकांचा सुद्धा ह्या देवावर अगाढ श्रद्धा झालेली आहे आणि त्यामुळे नियमित दर्शनासाठी लोक भाविक येत असतात. आणि ह्या निमित्ताने आम्ही आज 7 तारखेला शोभायात्रा काढतो आहे आणि उपमहापौर आणि महापौर साहेब स्वतः आज इथं पूजेसाठी येत आहेत आणि उद्याचे जे कार्यक्रम आहे ते दुपारी 4 वाजता जव्हर लॉन्समध्ये सुरू होणार आहे. आणि तिथे आम्ही दिल्लीहून खास सोनी सिस्टर्स म्हणून भजन गायिका आहेत सुप्रसिद्ध, त्यांना आम्ही आमंत्रित केलेलं आहे. त्यासोबतच आता जी आपण पाहतो आहे एक 22 कलाकारांची दिल्लीची टीम आहे, ती देवी देवतांच्या स्वरूपामध्ये त्यांच्या वेशभूषेमध्ये झांकी प्रस्तुत करतात. आज सध्या आता इथं तिरुपती बालाजी आणि बांके बिहारी म्हणजे कृष्णाचा अवतार आणि देवी आणि शंकर पार्वती हे 4 रथामध्ये विराजमान आहेत आणि श्यामप्रभू हत्तीच्या रथावर आम्ही त्यांना विराजमान केलेलं आहे. आणि अघोरी जी सेना आहे ती शंकराचे जे दूत आहेत अघोरीगण, त्यांचं इथं नृत्य तुम्ही आता फार चित्तथरारक ती झांकी आहे ती आम्ही आता इथं बाळवेस चौकामध्ये प्रस्तुत करणार आहे. त्यासोबतच गोरिल्ला आलेला आहे आणि म्हणजे शंकराचे एक अवतार आम्ही इथं महाबली शंकरसुद्धा आम्ही इथं झांकीमध्ये आणलेला आहे. आणि हे दरवर्षी आम्हाला या कार्यक्रमासाठी श्यामवंदना महोत्सव हा 7वा महोत्सव आहे, यावेळी सप्तम श्यामवंदना महोत्सव आहे आणि दिवसेंदिवस प्रत्येक वर्षी गर्दी भाविकांची वाढत आहे. हजारो लोक या कार्यक्रमात येत आहेत आणि श्यामबाबाच्या भक्तीमध्ये जुळत आहेत. श्याम मंदिर चॅरिटेबल ट्रस्ट नियमितपणे हा कार्यक्रम आयोजित करतो आणि सामाजिक बांधिलकी म्हणून आम्ही इतरसुद्धा भरपूर कार्यक्रम केलेले आहेत हरित क्रांतीमध्ये आणि कोरोना कालमध्ये. आणि पुढं आमचं सोलापुरामध्ये एक श्यामबाबाचं मंदिर व्हावं आणि त्यासोबत आम्ही आमच्या महिला आणि मातृशक्तीसाठी किंवा मुलीसाठी एक कलरीपयट्टूचं आम्ही प्रशिक्षण केंद्र सुरू करायचं आमचं ट्रस्टचं मानस आहे. आणि त्याकरिता आम्ही ह्या उद्याच्या कार्यक्रमामध्ये 8 तारखेला जव्हर लॉन्स येथे केरळाची एक पद्मश्री पुरस्कार प्राप्त जी टीम आहे, वल्लभ ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे, तेथील ट्रेनर आणि विद्यार्थ्यांना आम्ही इथं बोलवलं आहे. आणि त्यांची चित्तथरारक जी कलरीपयट्टूची कला आहे, ती मार्शल आर्टची कला जी भारताची आहे 3000 वर्ष जुनी आहे, त्याचं त्यांनी प्रात्यक्षिक इथं दाखवणार आहेत. आणि त्यानिमित्तानं आम्ही आमच्या समाजातील किंवा मातृशक्ती जी आहे त्यांना सध्या स्वसंरक्षणाची आवश्यकता आहे आणि त्याचं प्रात्यक्षिक आम्ही इथं दाखवू. आणि पुढील आमचा मानस आहे तिथं आम्ही तो केंद्र आमच्या ट्रस्टच्यातर्फे सुरू करण्याचा आमचा मानस आहे. म्हणून उद्याचा कार्यक्रम फारच छान होणार आहे. आम्ही सर्व भाविकांना विनंती करतो की त्यांनी मोठ्या संख्येने जव्हर लॉन्स सम्राट चौक येथे येऊन या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. आणि कार्यक्रम बरोबर 4 वाजता सुरू होईल आणि 10 वाजता संपेल आणि त्यानंतर महाप्रसादसुद्धा तिथं ठेवण्यात आलेला आहे. जय श्री श्याम.